कोण कोणाचा भाऊ आहे म्हणून राजकारणात शांत बसून चालत नाही. रोहित पवार. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनील पवार यांच्या भावाचे नाव न घेता टीका केली. त्यावर नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले की आम्ही बोलतो तेव्हा नेत्यांवर आणि पक्षांच्या भूमिकांवर बोलत असतो. कोणाची भूमिका चुकीची वाटली तर त्याविरोधात बोललंच पाहिजे. कोण कोणाचा भाऊ आहे म्हणून राजकारणात शांत बसून चालत नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे बघा, आम्ही बोलत असताना आम्ही नेत्यांवर बोलत असतो, पक्षावर बोलत असतो. कोण कोणाचा भाऊ नातेवाईक असू शकतो. जर कोणाची भूमिका आम्हाला चुकीची वाटली तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. कोण कोणाचा भाऊ आहे म्हणून शांत बसून चालत नसतं. राजकारणामध्ये भूमिका घेत असताना स्पष्ट भूमिका असणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या भागात लोकांची भावना आहे की दोन परिवारामधला वाद नेहमी पुढे आणला गेला. आमच्या अन्याय झालं, हे झालं, मग एखाद्या डीपीसी बैठकीमध्ये वाद दाखवायचा, त्याची बातमी करायची, त्याच्यात गट सांभाळायचा. या गटतटाच्या राजकारणामध्ये त्या भागाचा, त्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यामुळे येत्या काळामध्ये लोकच निर्णय घेतील की ह्या परिवाराला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी सामान्य परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला नाही तर स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला आपण पुढे केलं पाहिजे, अशी भूमिका लोकांची असेल असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.